हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम जय कृष्ण जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर पाहिलं श्रीमुख आवडीने पाहिलं श्रीमुख आवडीने तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर निरंतर
कुमाई विठोबार 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 कुमाई कवी बाबा विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई 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 विठोबार कुमाई
मापी नाम वैखरी 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 भाग्यवंता हेची काम मापी नाम वैखरी मापी नाम वैखरी मापी नाम वैखरी भाग्यवंता हे नाम मापी नाम वैखरी नाम वैखरी मापी नाम वैखरी आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती श्रोते संगी उद्धरती श्रोते संगी उद्धरती आनंदाची पुष्टी अंगी संगी उद्धरती श्रोते संगी उद्धरती श्रोते संगी उद्धरती कले दया घाणी किती पंगतीत तुकार पंगतीत तुकार पंगतीत तुकार पिंपले तया ठाणे किती पंगतीस सुकार पंगतीस सुकार पंगतीस सुकार आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती श्रोते संगी उद्धरती श्रोते संगी उद्धरती आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती श्रोते संगी उद्धरती श्रोते संगी उद्धरती तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत आचार्या तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य दंडवत आचार्य दंडवत आचार्य तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत आचार्या तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य दंडवत आचार्य दंडवत आचार्य आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती संगी उद्धरती श्रोते संगी उद्धरती आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती संगी उद्धरती श्रोते संगी उद्धरती ओ पार कुमारी ओ पार कुमारी ओ पार कुमारी ओ पार हेचे काम भाग्यवंता भाग्यवंता हेचे काम संपत महाराज हेचे काम भाग्यवंता 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 हेचे काम मापे नाम वैखरी मापे नाम वैखरी आनंदाची पुष्टी अंगी आनंदाची आनंद भाग्यवंता हेची काम भाग्यवंता हेची काम मापी नाम वैखरी
आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती पिकले तया खाणे किती पिकले तया खाणे किती पंगती ससुकाळ आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरते विठोबार खुमाई विठोबार कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु साखरे महाराज की जय महाराज की पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांदिया दुसरे चरण संतांदिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांची भाग्यवंता हीची काम मापी नाम वैखरी आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग देहूनिवासी वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबाराई यांचा 4 चरणाचा अत्यंत उत्कृष्ट असा अभंग आहे. विठोबा रघुमा
अभंगामध्ये जगळू तुकोबारा नामभक्ती हे ज्यांच्या जीवनाचं परम ध्येय आहे अशा संतांचं अलौकिकत्व सांगून त्यांना दंडवत करतात, प्रणिपात करतात. ढोबार घुमाय, ढोबार घुमाय. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी सेवेचं प्रवृत्तीनिमित्त आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. सर्वांना ज्ञात आहे, हा जो भक्ती उत्सव, ज्ञान उत्सव संपन्न होतो आहे तो प्रातस्मरणीय ब्रह्मलीन गुरुवर्य माझे गुरुजी थोरात महाराज यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त, पुण्यतिथीच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. 6 वर्ष झाली बाबा आपल्यातून निघून गेले, स्वरूपी लीन झाले. असो, दरवर्षी हा उत्सव संपन्न होतो, या न्यायाने याही वर्षी होतोय. मागील वर्षी आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुबंधू विनायकजी महाराज यांनी आज्ञा केली होती, पण प्रकृतीच्या कारणास्तव येता आलं नव्हतं. आपण नेहमी पाहतो की कुठलंही कार्य व्हायचं असेल तर साधारण कारण आणि असाधारण कारण. असाधारण कारणामध्ये एकाच कारण, फक्त एकाच, त्याला असाधारण कारण, आणि यच्चयावत कार्यास कारण त्याला साधारण कारण असं म्हणतात. साधारण कारणामध्ये एकूण 9 कारणं: ईश्वर, ईश्वरेच्छा, ईश्वरज्ञान, ईश्वर प्रयत्न, देश काल अदृष्ट, प्रागभाव आणि प्रतिबंधकाभाव. बाबा बोलत असताना प्रतिबंधकाभाव असं म्हणायचे. प्रतिबंधाचा अभाव असला तर कार्य घडतं, अन्यथा घडत नाही. प्रतिबंध छोटा का मोठा पण कार्य घडू देत नाही. असो, मागच्या वर्षी प्रतिबंध आला, या वर्षी मात्र गुरुदेवांच्या कृपेने, विनायकजी महाराज यांच्या आज्ञेने ही सेवा होते आहे. आजच्या सेवेचं वैशिष्ट्य, आपण सर्व दिग्गज मंडळी आहात, गुणी मंडळी आहात, अधिकारी मंडळी आहात. क्षेत्रातलं कीर्तन आहे. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, आणि मी दुबळा अर्जितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. गुरुदेवांच्या दर्शनाला येताना त्यांच्याजवळ बसून जे काही मोडकं तोडकं, त्यांच्या पायाचे रजक्कन 2 4 1 2, त्यातूनच हा प्रयत्न होणार आहे. म्हणून ही सेवा आपण सर्वांनी मिळून करायची आहे. पहिल्यांदा मृदंगवादक आदरणीय गुरुजी आहेत, संपत महाराज, ही सर्व दिग्गज मंडळी. आदराने मी सर्वांना नमस्कार करतो. पुण्यसलीला इंद्रायणीच्या तीरावर ज्ञानोबरायांच्या कृपा छायेमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये पर्व काळामध्ये मासाना मार्गशीर्षोहम असा हा सोहळा संपन्न होतो आहे. भाग्य आहे आपलं, आपण या सोहळ्यामध्ये सहभागी आहोत, उपस्थित आहोत. हे भाग्य सर्वांच्या जीवनामध्ये सतत यावं, शेवटपर्यंत यावं. ज्ञानोबरायांनी ही सेवा करून घ्यावी, गुरुदेवांनी तशी कृपा करावी अशी ज्ञानोबरायांना प्रार्थना करतो. गुरुदेवांना अनंत लोटांगण घालतो. सर्वांचं पुन्हा एकदा दर्शन घेऊन सेवेला प्रारंभ करूया. ढोबार घुमाय, ढोबार घुमाय, कुंडली करदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम. ढोबार घुमाय, ढोबार घुमाय. आजचा अभंग जगरू तुकोबारायांचा आहे. तुकोबारा या अभंगामध्ये नामभक्ती
हे ज्यांच्या जीवनाचं परमध्येय आहे अशा महात्म्यांचं अलौकिकत्व सांगून, संतांचं अलौकिकत्व सांगून त्यांना दंडवत करतात, प्रणिपात करतात. आपण अभंग संदर्भाने चिंतन करीत असताना मानवी जीवन हे काम करण्यासाठी, केवळ झोप घेण्यासाठी, केवळ आहार घेण्यासाठी नाही. मानवी जीवनाचा विचार केला तर मानवी जीवन हे मुक्त होण्यासाठी, इरधार संपवण्यासाठी आहे, ब्रह्मज्ञान संपादन करण्यासाठी. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येरधारे चिरा पडे. हा अधिकार इतर कुठेही नाही. म्हणून आपलं ध्येय काय असलं पाहिजे मानवी जीवनामध्ये वाटचाल करीत असताना? मगाशी आपण ऐकलं, पूर्ण काम आपण झालं पाहिजे, ही अवस्था आली पाहिजे. आणि मरायच्या अगोदर आली पाहिजे ना, मेल्यानंतर होत नाही. मोक्ष मेल्यापाठी आमासी होईल, नाही होत. तात्पर्य ही पूर्णता, ही सफलता, ही सार्थकता, ही पूर्णकामता आपल्याला येण्यासाठी संत भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. संत भूमिकेला, संतांच्या कृपेला पर्याय नाही. संतांची कृपा नसेल तर आपण आपलं साध्य मिळवूच शकत नाही. संताविन प्राप्ती नाही, प्राप्ती नाही, नाही, नाही. प्राप्ती नाही, संतविण प्राप्ती नाही, प्राप्ती नाही, संताविण प्राप्ती नाही, प्राप्ती नाही, संताविण प्राप्ती नाही. संतविण प्राप्ती नाही, संतविण प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ग्वाही. ऐसे वेद देती ग्वाही. तेरे साधती साधने, साधने. तुटती 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 भवाची बंधने. ऐसे देती ग्वाही, हरसी देती ग्वाही. तेरे साधती साधने. तुटती भावाची बंधन. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संतांना पर्याय नाही. म्हणून संत हे समाज सन्मुख असले पाहिजे. केवळ संत समाज सन्मुख असून उपयोग नाही, समाज सुद्धा संत सन्मुख असला पाहिजे, दोन्हीकडून नाही. तात्पर्य संत जीवन हे अत्यंत महत्त्वाचं आहे तुमच्या आमच्या कृतार्थतेसाठी, तुमच्या आमच्या सफलतेसाठी, तुमच्या आमच्या पूर्णकामतेसाठी. आता नेमकं संत कुणाला म्हणायचं हा एक स्वतंत्र विषय आहे. पण लागूपुरतं संत वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी हा उल्लेख आहे. तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत. तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत. तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत. संत तेची संत, तेची संत, तेची संत. ज्यांचा हेता विठ्ठली, ज्यांचा हेता विठ्ठली.
विठ्ठली नेणते काही ताना टोना नेणते काही ताना टोना ज्यांचा नेणते काही ताना टोना नेणते काही ताना टोना तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेणती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी. ज्यांच्या जीवनाचं अंतिम ध्येय श्री विठ्ठल आहे, श्री पांडुरंग आहे, त्यांना संत म्हणायचं. किंवा ज्ञानिनः तत्वदर्शिनः अशी ज्यांची अवस्था आहे त्यांना संत म्हणायचं. ते संत त्यांची कृपा आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे, लक्षात ठेवा. तर मानवी जीवन सफल आहे, तर मानवी जीवन पूर्णकाम आहे. सफलतेच्या विचारामध्ये व्यावहारिक भौतिक काहीही मिळालं सफलता नाही. गाडी घेतली, माडी बांधली, सत्ता संपत्ती वैभव प्रापंचिक काहीही मिळालं सफलता नाही. अनेक ठिकाणी सफलतेच्या विचारामध्ये आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माये. येल पाय विठोबाचे, देखिएल पाय विठोबाचे. ओ माझा भावा, ओ माझा भावा, वेळा वेळा भावा पांडुरंग, देखिएल पाय विठोबाचे, देखिएल पाय विठोबाचे. तो माझा भावा, तो माझा भावा, वेळो वेळो भावा, ओ माझा भावा, ओ माझा भावा, ओ माझा भावा. आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. पाय स्वरूप श्री विठ्ठलाचं आपल्याला स्वरूप प्राप्त होणं ही सफलता, भौतिक कशाने नाही. मग श्री विठ्ठलाची, श्री पांडुरंगाची, परमेश्वराची भेटी घडवून कोण देणार, प्राप्ती कोण करून देणार? संतांच्या शिवाय दुसरं कोणी नाही. हो, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शने हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शने हा लाभ, हा लाभ, हा लाभ, संत दर्शने, संत संत दर्शने हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, लाभ पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. परमेश्वराची प्राप्ती करून देणारे भक्त संत आहेत आणि परमेश्वराच्या प्राप्तीमध्ये मानवी जीवनाची सफलता आहे. आणखीन एका ठिकाणी महाराज लिहितात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया.
ही सार्थकता सुद्धा संतांच्या कृपेने, संतांच्या दर्शनाने. आणखीन थोडा विचार केला तर समाजामध्ये दैवी संपत्ती नांदावी. 16व्या अध्यायामध्ये अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्य यज्ञश्च स्वाध्यायस. सर्व आपण पहा, दैवी संपत्ती समाजामध्ये नांदावी, संतांची गरज आहे. नवे नवे संत समाजामध्ये असले पाहिजेत. संत समाज सन्मुख असले पाहिजेत. समाजसुद्धा संत सन्मुख असला पाहिजे. बाकीचे लोक समाजामध्ये द्वेष मत्सर कसा वाढेल आणि आपली खुर्ची कशी शाबूत राहील हा विचार करत असतात. बघा ना तुम्ही, प्रत्येक समाजाचा एक नेता, एक पुढारी, ते त्यांची त्यांची पोळी बरोबर भाजून घेतात. हे आपले घोषणा देऊन आणि पताका वागूनच शेवटपर्यंत. संतांनी मात्र तुम्हा आम्हाला द्वेष मत्सर रहित बंधुप्रेमानं, बंधुभावानं राहण्यासाठी त्यावेळी उपदेश केला. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, मत्सर कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, परमेश्वरेश्वर पूजनाचे. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, ऐका जी तुम्ही भक्त भागवत. परमेश्वर पूजनाचे, परमेश्वर पूजनाचे. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, ऐका जी तुम्ही, ऐका जी तुम्ही. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. संतांनी आपल्याला द्वेष मत्सर रहित राहण्यासाठी, बंधुप्रेमानं राहण्यासाठी उपदेश केलेला आहे. म्हणून संत समाजामध्ये असले पाहिजेत. इतकंच नाही तर देवाचं देवत्व संतांच्यावर अवलंबून आहे. गुरुनाम गुरुहू ब्रह्मीभूत महाराज साखरे महाराज नेहमी सांगत असत एक गोष्ट. आपल्या संस्कृतीमध्ये उदयनाचार्य म्हणून थोर मोठे साधू पुरुष होऊन गेले. ते तत्त्वज्ञानामध्ये जेवढे मोठे अधिकारी होते तेवढीच भक्तीमध्ये सुद्धा त्यांची योग्यता अतिशय श्रेष्ठ होती. भारत भ्रमण करीत असताना रामेश्वराला ते दर्शनासाठी गेले आणि कर्मधर्म संयोग ते जेव्हा तिथं पोचले त्यावेळी मंदिर बंद करण्याची वेळ झाली होती. ते पुजारी दरवाजा लावून त्याला कुलूप लावित होते. उदयनाचार्यांनी त्यांना विनंती केली की मी इतक्या लांबून केवळ दर्शनासाठी आलो आहे, मी दर्शन करेन आणि लगेच बाहेर येईन, मग तुम्ही दरवाजा लावा. आता ते पुजाऱ्यांनी काय यांना ओळखलं नाही, जाणलं नाही. ते म्हणतात, बघा महाराज तुम्ही कुठूनही आले असाल, पण या मंदिराचा नियम आहे सकाळी 7 वाजता मंदिर उघडेल, सायंकाळी 7 वाजता मंदिर बंद होईल. एकदा मंदिर बंद झाल्यानंतर पुन्हा सकाळी उद्या 7 वाजल्याच्या अगोदर मंदिर उघडणार नाही. उदयनाचार्य बाजूला झाले आणि सांगितलं, तुमचा माझा आता संबंध संपला, माझा आता साक्षात संबंध त्या रामेश्वराशी आहे. मागे होऊन हात जोडले आणि सांगितलं, हे रामेश्वरा, केवळ तुझ्या दर्शनासाठी मी पायी प्रवास करीत इथपर्यंत आलेलो आहे. इथं आल्यानंतर मला कळतंय की तू या पुजाऱ्यांच्या ताब्यात आहे, म्हणून मला तुझं दर्शन होत नाही. पण लक्षात ठेव, ज्यावेळी समाजामध्ये नास्तिकांचं बंद माजेल, देवच नाही असा सर्वत्र हाहाकार होईल, त्यावेळी तुझ्या स्वरूपाची सिद्धी करण्यासाठी, तुझ्या अस्तित्वाची सिद्धी करण्यासाठी
मला बोलवावं लागेल. आणि असं धीर गंभीरपणे बोलल्यानंतर चमत्कार झाला. खाडकन दरवाजा उघडला आणि सगुण साकार स्वरूपामध्ये रामेश्वरानं उदयनाचार्यांना दर्शन दिलं. विठोबा रखुमाई तात्पर्य देवाचं देवत्व संतांच्यावर अवलंबून आहे. समाजामध्ये दैवी संपत्ती नांदावी, संत समाजामध्ये असले पाहिजे. आपल्या जीवनाची पूर्णता, सफलता, पूर्ण कामता व्हायची असेल संतांशिवाय दुसरा पर्याय नाही. असे जे लोकोद्धारक, तुम्हा सर्वांचा उद्धार करणारे संत, त्या संतांची जीवन साधना काय आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. भाग्यवंता हेची कामा, भाग्यवंता हेची कामा, कामा भाग्यवंता हेची काम, भाग्यवंता हेची काम, काम भाग्यवंता, भाग्यवंता हेची कामा, भाग्यवंता, भाग्यवंता हेची कामा, भाग्यवंता हेची काम, भाग्यवंता हेची काम. मापे नाम वैखरी, मापे नाम वैखरी, मापे नाम वैखरी. आनंदाची पुष्टी अंगी, आनंदाची, आनंदाची पुष्टी अंगी. मापे नाम वैखरी, मापे नाम वैखरी, मापे नाम वैखरी. आनंदाची पुष्टी अंगी, आनंदाची पुष्टी अंगी. असे जे लोकोद्धारक संत महात्मे, ज्यांच्याशिवाय मानवी जीवनामध्ये पूर्णकामता, सफलता, सार्थकता नाही, त्या संतांची जीवन साधना महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दिग्दर्शित करतात. आणि हे दिग्दर्शन करताना त्यांच्याबद्दल विशेषण वापरतात. भाग्यवंता हेची काम, भाग्यवंत हे विशेषण वापरतात. सर्व भाग्यवंत नाही. समाजामध्ये भाग्य या शब्दाचा आपण उच्चार करत असताना प्रारब्ध असेल, प्राक्तन असेल, नशीब असेल, दैव असेल असा अर्थ घेतो. इथं महाराज म्हणतात ते भाग्यवंत आहे. सर्वजण भाग्यवंत नाही. आम्ही चिंतन करत असताना काही श्रीमंत आहेत, काही पंत आहेत, काही जंत आहेत, काही संत भाग्यवंत आहेत. श्रीमंत आहेत, ऐहिक भरपूर संपत्ती आहे, पैसा आहे, सोनं नाणं सर्व संपत्ती आहे, श्रीमंत आहेत. पण श्रीमंती बरोबर दया असली पाहिजे. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही अलियावसी गाठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. केवळ श्रीमंती असून उपयोग नाही. गुरुदेव सतत म्हणत असत की पाणी विठोबा रखुमाई, तात्पर्य देवाचं देवत्व संतांच्यावर अवलंबून आहे. समाजामध्ये दैवी संपत्ती नांदावी, संत समाजामध्ये असले पाहिजे. आपल्या जीवनाची पूर्णता, सफलता, पूर्ण कामता
व्हायची असेल संतांशिवाय दुसरा पर्याय नाही. असे जे लोकोद्धारक तुम्हा सर्वांचा उद्धार करणारे संत, त्या संतांची जीवन साधना काय आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. भाग्यवंता हेची कामा, भाग्यवंता हेची कामा, कामा भाग्यवंता हेची काम, भाग्यवंता हेची काम, काम भाग्यवंता, भाग्यवंता हेची कामा, भाग्यवंता, भाग्यवंता हेची कामा, भाग्यवंता हेची काम, भाग्यवंता हेची काम. मापे नाम वैखरी, मापे नाम वैखरी, मापे नाम वैखरी. आनंदाची पुष्टी अंगी, आनंदाची, आनंदाची पुष्टी अंगी. मापे नाम वैखरी, मापे नाम वैखरी. मापे नाम वैखरी. आनंदाची पुष्टी अंगी, आनंदाची पुष्टी अंगी. असे जे लोकोद्धारक संत महात्मे, ज्यांच्याशिवाय मानवी जीवनामध्ये पूर्णकामता, सफलता, सार्थकता नाही, त्या संतांची जीवन साधना महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दिग्दर्शित करतात. आणि हे दिग्दर्शन करताना त्यांच्याबद्दल विशेषण वापरतात. भाग्यवंता हेची काम, भाग्यवंत हे विशेषण वापरतात. सर्व भाग्यवंत नाही. समाजामध्ये भाग्य या शब्दाचा आपण उच्चार करत असताना प्रारब्ध असेल, प्राक्तन असेल, नशीब असेल, दैव असेल असा अर्थ घेतो. इथं महाराज म्हणतात ते भाग्यवंत आहे. सर्वजण भाग्यवंत नाही. आम्ही चिंतन करत असताना काही श्रीमंत आहेत, काही पंत आहेत, काही जंत आहेत, काही संत भाग्यवंत आहेत. श्रीमंत आहेत, ऐहिक भरपूर संपत्ती आहे, पैसा आहे, सोनं नाणं सर्व संपत्ती आहे, श्रीमंत आहेत. पण श्रीमंती बरोबर दया असली पाहिजे. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही हरियावसी गाठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. केवळ श्रीमंती असून उपयोग नाही. गुरुदेव सतत म्हणत असत की पाणी, तात्पर्य ही व्यावहारिक विद्येनं संपन्न असणारी ही मंडळी संशयी किंवा संत वाङ्मयाचा मनाप्रमाणे अर्थ लावणारे हे त्यांना पंत म्हणायचे. ब्रह्मलीन सोनोपंत मामा दांडेकर त्यांच्या जीवनामध्ये ते म्हणायचे मी सोनोपंत आहे, संत नाही, पण खरे संत ते होते. प्रतिष्ठा, पैसा, मान सन्मान याला कधीही स्थान नाही. ब्रह्मीभूत गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर कधीही फोटो काढून दिला नाही असं त्यांच्या चरित्रामध्ये. वेदांत केसरी खरे महात्मे होऊन गेले ब्रह्मीभूत महाराज साखरेजी महाराज.
आपल्याला फक्त त्यांचं दर्शन झालं हे आपलं भाग्य आहे. उढोबा रखुमाई रखुमाई उढोबा रखुमाई उढोबा रखुमाई. रखुमाई. ब्रह्मलीन गुरुदेव खरे महात्मे होऊन गेले हैं. पाहता वगुण मिळेची ना पाहता वगुण मिळेची ना पाहता वगुण मिळेची ना. तुका म्हणे तैसा सजना पासून तुका म्हणे तैसा सजना पासून पाहता म्हणे तैसा सजनापासून तुका म्हणे तैसा सजना तुकामुळे तैसा सजनापासून पाहता सजनापासून तुका म्हणे तैसा सजनापासून तुका म्हणे तैसा सजना पाहता अवगुण मिळेची ना पाहता अवगुण मिळेची ना पाहता अवगुण मिळेची ना पाहता अवगुण मिळेची ना. दीपाला ही पाठी मोठी अंधकार अंधकार नाही पाठी पोटी अंधकार दीपा नाही पाठी पोटी अंधकार दीपा नाही पाठी पोटी अंधकार दीपा नाही पोटी पोटी अंधकार दीपा नाही पाठी पोटी अंधकार. तुका म्हणे तैसा सज्जनापासोनी पाहता अवगुण मिळेचे ना. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये. तात्पर्य पंत तुकोबरायांनी सुद्धा याचा उल्लेख केला. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करुनी दाविते अंगी. तात्पर्य काही पंत आहेत काही जंत आहेत. आता जंत कुणाला म्हणावं आपला तो अधिकार नाही. पण ग्रामीण भागामध्ये काही मुलं जेवताना भरपूर जेवतो पण बघावं तर सगळ्या बरगड्या तुम्ही मोजू शकता असा पाप्याचा पितर. अरे एवढं खातो आणि अंगी लागत नाही म्हणे याला जंत झाले असतील. मग ते जंताचं औषध दिलं जायचं. जंत काय करतात आपण खाल्लेलं जे अन्न आहे तो अन्नरस शोषून घेतात अंगी लागू देत नाही. तर अनेक जंत आपण पाहतो खडी शोषून घेतात सिमेंट शोषून घेतात चारा शोषून घेतात सगळं शोषण करतात समाजाचं. हे जंत आहेत. पुढे काही मुक्त आहेत. आपण नेहमी पाहतो विवेक वैराग्य शमनवादी षडसंपत्ती मुमुक्षुत्व अर्थात साधन चतुर्थय संपन्न होऊन श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंची सेवा करून त्यांची प्रसन्नता संपादन करून त्यांच्याकडून महावाक्याचा उपदेश घेतला आणि उपदेश झाल्याबरोबर कानावचनाची भेटी सरिसाची वै किरीटी वस्तू होऊन या उठी कवने कुजो. ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो तो आपल्या महिमेमध्ये राहतो. आता प्राप्तव्य नाही कर्तव्य नाही ज्ञातव्य नाही अशी अवस्था आपल्या बोधामध्ये राहतात. मुक्त महापुरुष मुक्त आहे. तुकोबरायांनी लिहिताना ही अवस्था तुका म्हणे आम्हा एकांताचा वास 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 एकांताचा
तुका म्हणे आम्हा एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरासा सेवू सदा ब्रह्मी ब्रह्मरासा सेवू सदा आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन रसा सेवू सदा ब्रह्मी ब्रह्मरा सदा आता हे सोवळे झाले त्रिभुवनी आता हे सोहळे झाले तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा आपल्या महिमेमध्ये राहतात मुक्त. म्हणजे आपण पाहिलं काही श्रीमंत आहेत, काही पंत आहेत, काही जंत आहेत, काही मुक्त आहेत आणि शेवटचा वर्ग काही संत भाग्यवंत आहेत. व्यवहारामध्ये भाग्याविषयी अनेक समजुती आहेत आपल्या. नोकरी लागली वा भाग्यवान, प्रमोशन मिळालं वा भाग्यवान, घर बांधलं वा भाग्यवान, लग्न झालं वा भाग्यवान, मूल झालं वा भाग्यवान. पण विचारता पाहिलं तर याला भाग्य म्हटलं नाही बरं का. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा 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 निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संतापाई भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाई. धन प्राप्त होणं, ऐहिक संपत्ती मिळणं, पद प्रतिष्ठा मिळणं हे भाग्य नाही. निकटवास बरा संतापाई संतांची कृपा होणं, संतांचं दर्शन होणं हे भाग्य आहे असं म्हणतात. तात्पर्य संत हे खरे भाग्यवंत आहे. का भाग्यवंत आहे? भाग्याविषयी मोठा विचार आहे. ज्ञानोबरायांनी भाग्याविषयी लिहिताना ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सभाग्य जेने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. ज्याला वैराग्य प्राप्त होतं तो खरा भाग्यवान आहे असं लिहिले. भाग्यवान आहे तो. किंवा आचार्यांनी लिहिताना वेदांत वाक्येषु सदा रमन्तु भिक्षान्न मात्रेन चतुष्ठिमंत विशोकमंत करुणैकवंत कौपीनवंत खलु भाग्यवंतः. वेदांत वाक्यामध्ये सदैव रममान असतो. वेद उच्चार करण्यामध्ये, वेदानुसारी उपनिषद उच्चारामध्ये, संत वाङ्मयाचा उच्चार करण्यामध्ये सदैव रममान असतो. तो भाग्यवान आहे. आणखीन पुढे आपण गेलो तर भाग्याविषयी लिहिताना तुकोबरायांनी सुद्धा स्पष्टता केली बघा. तुका म्हणे भाग्य या म्हणे का म्हणे भाग्य या नावे म्हणीचे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीचे संसारी जन्मी जे याची लागी संसारी जन्मी याची
म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी. त्याला भाग्य म्हणायचं. त्याचा संदर्भ ध्रुपदामध्ये काम क्रोध लोभ निमाले ठाईची. काम क्रोधादी विकार ज्याच्या अंतःकरणामधून निघून गेलेले आहे तो भाग्यवंत आहे. आणि असे भाग्यवंत फक्त संत आहेत बरं का. आपल्या चित्तामध्ये काम क्रोधादी विकार इतके भरलेत जागा शिल्लक नाही. देव नलगे साठवणीचे जागा शिल्लक नाही. इतके विकार, इतक्या वासना. पण संतांचं जीवन मात्र काम क्रोध केले घरारीते, काम क्रोध केले घरारीते, काम क्रोध केले घरारीते, काम क्रोध केले घरारीते. तुका माने देहा भरिला विठ्ठले बोला. तुका माने देह भरिला विठ्ठले. तुका माने देहा भरिला विठ्ठले. तुका माने देह भरिला विठ्ठले. काम क्रोधे केले घरारीते, काम क्रोध केले घरारीते. येणे सोसे मना झाले हवा भारी. येणे सोसे मना झाले हवा. बोला बोला. काम क्रोधे केले घरारीते, काम क्रोधे केले घरारीते. येणे सोसे मना झाले हवा भारी. येणे सोसे मना झाले हवा भरी. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. काम क्रोधे केले घर रीते किंवा काम क्रोध बंदिखानी. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी. आम्ही झालो गोसावी. तात्पर्य काम क्रोधादी विकारांना संतांच्या जीवनामध्ये अजिबात थारा नाही, म्हणून संत भाग्यवंत आहेत. असे भाग्यवंत संत त्यांची जीवन साधना काय असेल तर मापी नाम वैखरी मापे नाम. वैखरी मापे नाम. वैखरी मापे नाम. भाग्यवंता हेची काम, हेची काम. भाग्यवंता हेची काम, हेची काम. भाग्यवंता हेची काम, हेची काम. बोला बोला सगळे बोला. भाग्यवंता हेची काम, हेची काम. मापे नाम वैखरी, मापे नाम वैखरी. आनंदाची पुष्टी अंगी, पुष्टी अंगी. आनंदाची पुष्टी अंगी, पुष्टी अंगी. भाग्यवंता हेची काम. असे भाग्यवंत जे महात्मे आहेत, संत आहेत, त्यांच्या जीवनाची साधना एकमेव हेची चकार आहे, अन्यांची व्यावृत्ती आहे. काम अर्थात त्यांच्या जीवनामध्ये जीवन साधना काय असेल तर मापी नाम वैखरी. वैखरी वाणीने भगवंताच्या नावाचा अखंड उच्चार करीत असतात. वैखरी हा शब्द लिहिलाय. 4 वाणींचा विचार आपण पाहतो. परा पश्यंती मध्यमा वैखरी. परावाणी नाभिस्थान, पश्यंती वाणी हृदयस्थान
मध्यमा वाणी कंठस्थान आणि वैखरी वाणी मुखस्थान. मुखाने अखंड भगवंताच्या नावाचा उच्चार करीत असतात. भाग्यवंता हेची काम. सर्व संतांचं जीवन पहा आपण. गुरुदेवांच्या बाबतीत आपण नेहमी सतत पाहत आलो. आम्ही सुरुवातीला ज्यावेळी मी गुरुदेवांच्याकडे यायचो, दरवाजा ठोठवला तरी दरवाजा उघडायचे नाही. मग जय श्रीराम म्हणावं लागायचं आणि मग दरवाजा उघडला जायचा. ते स्वतःही सतत दुसरं नाही, अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून संपूर्ण त्यांची दिनचर्या जर बघितली तर एक क्षणसुद्धा भगवंताच्या नामस्मरणाशिवाय, शास्त्रविचाराशिवाय, ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा उच्चाराशिवाय, स्तोत्र उच्चाराशिवाय एक क्षणही त्यांचा जात नव्हता. आपण नेहमी बघत आलो, गुरुदेव सायंकाळच्या वेळी फेरफटका मारायला मोशीच्या तिकडे जायचे, म्हणजे त्या रोडला. बऱ्याचदा ज्या वेळी मी यायचं त्यावेळी त्यांच्यासोबत जाणं व्हायचं. आणि जात असताना सुद्धा असं रिकामं जायचं नाही. खिशात एक कागद असणार, त्याच्यावर 2-3 श्लोक किंवा 2-4 ओव्या, नवीन एखादा अभंग, एखाद 2 सुभाषित असं लिहिलेलं, आणि मग ते त्याचं आवर्तन करीत करीत जायचं. असं गुरुदेवांचं जीवन. म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये एक क्षणही वाया गेला नाही. असं अखंड नामस्मरण यांच्या जीवनामध्ये. तुकोबाराय सुद्धा अनेक ठिकाणी लिहितात की आमच्या जीवनामध्ये एकमेव जर साधना काय असेल तर दिनरजनी हाची धंदा, 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 हाची धंदा, दिनरजनी हाची दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, दिनरजनी हाची धंदा, धंदा हाची. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा. दीनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे किंवा गोविंदासनी, गोविंद शयनी, गोविंद त्यामनी बैसलासे मश्चित्ता मद्गत प्राणा, बोधयन्तः परस्परं कथयन्तः शमां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. भाग्यवंता हेची काम. मापी नाम वैखरी, वैखरी वाणीने सतत भगवंताच्या नामाचा जयघोष करणे अखंड. हे बाह्य दृष्टीनं त्यांचं जीवन. अंतरंग दृष्टीने त्यांची अवस्था काय होती महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आनंदाची पुष्टी अंगी, 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 आनंदाची पुष्टी अंगी. श्रोते संगी उद्धर
श्रोते संगी उद्धरती आनंदाची पुष्टी अंगी आनंदाची पुष्टी अंगी उद्धरती आनंदाची अंगी आनंदाची पुष्टी अंतरंग दृष्टीने त्यांची अवस्था बघितली तर आनंदाची पुष्टी अंगी. पुष्टी याचा अर्थ धष्टपुष्ट असा नाही, प्रसन्नता. एका अर्थानं पाहिलं तर परमार्थामध्ये जो भगवंताच्या भक्तीमध्ये रत आहे, खरोखर आरोग्य संपन्न राहतो. सत्सुके विश्व कोंदे धर्मूची जगी नांदे तेत भक्ता निघती दोंदे सात्विकाची असं लिहिलंय. पण इथं प्रसन्नता आनंदाची पुष्टी अंगी. आणि हा आनंद विषयाचा आनंद नाही, विषयामध्ये आनंद आहे पण क्षणिक आनंद आहे. हा नित्यानंद आहे, ब्रह्मानंद ज्याला म्हणतात. दादांनी नमनामध्ये लिहिलंय, जो आनंद सत्य प्रकाश विभुवानी आधार नाम रूपास बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. दोन पदं लिहिलीत, सत्य आणि प्रकाश. सत्य या पदाने असताची व्यावृत्ती केलेली आहे, प्रकाश या पदाने जडाची व्यावृत्ती केलेली आहे. विषय हे स्वरूपाने जड आहेत, म्हणून विषयाकडून नित्यानंद कधीही मिळणार नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोटे. तात्पर्य ब्रह्मानंदानं संपन्न प्रसन्नता त्यांच्या जीवनामध्ये असते. आनंदाची पुष्टी अंगी. तुकोबारांच्या जीवनामध्ये अनेक सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर दुल्लतसो आनंदाची पुष्टी अंगी. आणि संतांचं अलौकिकत्व श्रोते संगी उद्धरते. जे जे मुमुक्षू, नाही कुणीही असू द्या, पामर असू द्या, विषयी असू द्या, मुमुक्षू असू द्या, संतांच्या सानिध्यात गेला की त्याचा उद्धार होतोच होतो. काही म्हणतील पामराचा कसा उद्धार होईल, पामराचा होतो, क्रमाने होतो. पामराचा विषयी, विषयाचा मुमुक्षू, मुमुक्षूचा मुक्त भक्त होतो आणि त्याचा उद्धार होतो. हे संतांचं अलौकिकत्व आहे. ज्या अधिकाराचा श्रोता असेल त्या अधिकाराप्रमाणे संत उपदेश करतात आणि त्याचा उद्धार करतात. हे वैशिष्ट्य आहे. अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास. अनेक वेळा एकदा गुरुदेवांना मी विचारलं, अनेक लोक त्यांना भेटायला यायचे आणि मग गुरुदेव बोलत असत की आई कशी आहे, भाऊ कसा आहे, भाऊ असं वगैरे बोलायचे, मुलं कशी आहेत वगैरे असं बोलता. मी म्हणायचो, एकदा मी म्हटलं घरी पण त्यांचा हाच प्रपंचाचा विचार असतो. भाऊ असेल, बहीण असेल, प्रपंच असेल, मुलं असतील. इथं आल्यानंतर या आपणही तसंच जर बोललो त्यांना परमार्थाचा उपदेश कसा व्हायचा. ते म्हणायचे त्यांच्या समजुतीनं आपण बोललं तर ते आपल्याकडे येतील आणि आपलं ऐकतील, अन्यथा ऐकायचे नाही. तात्पर्य जसा श्रोता असेल तसा उपदेश करून पण त्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य संतांचं आहे, लक्षात ठेवा. श्रोते संगी उद्धरती. कुठलाही श्रोता असू द्या त्याचा उद्धार होतो. आज आपण इतक्या संख्येने इथं उपस्थित आहोत हे त्यांनी सांगितलं म्हणून उपस्थित आहोत. गुरुदेवांनी आपल्याला शिकवलं, गुरुदेवांनी आपल्याला हे सगळं सांगितलं आणि म्हणून आपल्याला काही तोडकं मोडकं का होईना कळालं आणि आज आपल्याकडून हा परमार्थ होतो आहे.
ही त्यांची शक्ती आहे, त्यांचं अलौकिकत्व आहे. श्रोते संगी उद्धरती, कशाप्रमाणे महाराज आपल्या अनुभवातलं व्यवहारातलं उदाहरण देतात. अभंगाचं 3रं चरण. पिकले तया खाने गीते, पिकले तया खाने गीते, पिकले तया खाने किती, पिकले तया खाने किती. ओ पिकले तया खाने गीते, पिकले तया खाने गीते, पिकले तया खाने किती, पिकले तया खाने किती. पंगत शिशुकाळ, पंगत शिशुकाळ, पंगत सुकाळ संगती शिशुकाळ, पंगत शिशुकाळ, पंगत शिशुकाळ, आनंदाची पुष्टी अंगी, 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 आनंदाची पुष्टी. सर्वांचा उद्धार कशाप्रमाणे करतात आपल्या अनुभवातलं व्यावहारिक उदाहरण देतात महाराज. पिकले तया खाणे, आग्रह करून करून त्यांना महाराज पोटभर घ्या, सावकाश होऊ द्या. सर्वांना जेवढे लोक येतील त्यांना तृप्त करतो. तृप्त होईपर्यंत तो सर्वांना भोजन देतो. भोजनानंतरची तृप्ती आणि भोजन घालताना ती तृप्ती वेगळी आहे. आपण बघा, आपले गुरुदेव किंवा मोठे महात्मे, कोणी आदराचे महात्मे आपल्या घरी येणार असेल तर आपली सगळी धावपळ असते, हे आणायला पाहिजे ते, आणि मग येतात, त्यांचं स्वागत करतो, पाद्यपूजा करतो आपण, काही त्यांना प्रसाद वगैरे हे, आणि हे सगळं झाल्यानंतर व्यवस्थितपणे आपण त्यांचा आशीर्वाद घेतो. आणि आशीर्वाद घेतल्यानंतर बघा, त्या दिवशी आपल्याला अजिबात काही खाण्याची इच्छा असत नाही. अनुभवाच्या गोष्टी आहेत या. एवढी पंचक्रोशीला सर्व भोजन दिल्यानंतर, तृप्त केल्यानंतर सर्वजण जेवून तृप्त होतात. हा भोजन देऊन तृप्त होतो, बाकीचे जेवून तृप्त होतात. शेवटी ज्यावेळी राहतो, कोणीतरी म्हणतं, अण्णा आता तुम्ही एकटेच राहिले, बाकीचे सगळे जेवलेत, आता तुम्ही बसा जेवायला. तो म्हणतो, आज माझं पोट भरलंय. ही तृप्ती स्वतंत्र आहे. पिकले तया काणे किती, पंगते सुकाळ. त्याप्रमाणे संत स्वतःच्या जीवनामध्ये गुरुदेव स्वतः नामस्मरण करायचे. आम्हा सर्वांना त्यांनी शिकवलं, घडवलं, जसं असेल तसं. त्यांच्यासाठी थोडं होतं, आमच्यासाठी सर्व त्यांचं जीवन होतं. हो, आपल्या सर्वांच्यासाठी त्यांचं जीवन होतं. ज्याप्रमाणे त्या श्रीमंताच्या घरचं सर्व धान्य इतरांच्यासाठीच जास्त, त्यांनी केलेलं नामस्मरण, त्यांनी केलेली ग्रंथसंपदा, ब्रह्मीभूत साखरेजी महाराजांची ग्रंथसंपदा आपण पाहतो, आपल्या सर्वांच्यासाठी. हो, त्यांच्यासाठी ते तर मुक्त महात्मे. हे जसं व्हावं तसं सर्वांना हा जसा तृप्त करतो, तसं सर्वांचा उद्धार करण्याची शक्ती संतांच्यामध्ये. पिकले तया खाणे किती, पंगती सुकाळ, आनंदाची पुष्टी अंगी,
श्रोते संगी उद्धरते यथामती. 3 चरणाचा भावार्थ झाला आहे. संप्रदायापूर्वी एकदा भजन करूया आणि उरलेल्या चरणाचा सरळ अर्थ करून सेवा संपेल. सर्वांनी भजन करूया. विठोबा रखुमा जय जय टाळी वाजवा, भजन करा. जय देव विठोबा. विठोबार भोमाये पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरु साखरे महाराज की, श्री गुरु थोरात महाराज की जय. रखुमाय भोमाये विठोबार भोमाये भाग्यवंता हेची काम मापी नाम वैखरी. आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती. पिकले तया खाणे किती पंगती ससुकाळ. आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती. असे जे लोकोद्धारक महात्मे त्यांच्या जीवनाची साधना एकमेव भगवंताच्या नामाचा अखंड उच्चार करणे. स्वतः ब्रह्मानंदाने संपन्न प्रसन्न राहून श्रोत्यांचा आलेल्या शिष्याचा उद्धार करण्याची शक्ती. ज्याप्रमाणे श्रीमंत माणसाची सर्व धनधान्य संपत्ती ही इतरांच्यासाठी जास्त, तसं सर्व श्रोत्यांचा मुमुक्षूचा उद्धार करण्याची संतांची अलौकिकता. असे जे महात्मे तुकोबाराय म्हणतात, मी त्यांना प्रणिपात करतो आहे, दंडवत करतो आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका करे प्रणिपात, तुका करे प्रणिपात. बोला तुका करी प्रणिपात, तुका करी प्रणिपात. दंडवत आचार्य, दंडवत दंडवत आचार्य. आनंदाची पुष्टी अंगी, आनंदाची श्रोते संगी उद्धरती. श्रोते संगी उद्धरती. श्रोते संगी उद्धरती. श्रोते संगी संगे श्रोते संगे श्रोते संगे श्रोते संगे उद्धरती उद्धरती. श्रोते संगे श्रोते संगी श्रोते संगी उद्धरती श्रोते संगी श्रोते
संगी आ रोते संगी उद्धरती म्हणायचं का म्हणणार का श्रोते संगी उदरते श्रोते श्रोते संगी उद्धरती वा उद्धरती उद्धरती उद्धरती
लोकोबरा अशा लोकोद्धारक तुम्हा सर्वांचा उद्धार करणाऱ्या अलौकिक महात्म्यांना प्रणिपात करतात. प्रकर्षेन नीचे पतनम प्रणिपात नाम दीर्घ नमस्कार. हा संतांच्या भेटीला जाताना तन मन धन वाणी समर्पण भावानं त्यांच्या भेटीला गेलं पाहिजे. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या दंडवत दंडापरी काही उरी नुरवावी. लिंग का प्रतिमा दिठी देखत घेव अंगेष्टी लोटली का काठी पडली जैसी अशा समर्पण भावानं त्यांची शरणागती करून त्यांच्याकडून आपण ब्रह्मज्ञान संपादन करून याच शरीरामध्ये मुक्त झालं पाहिजे. उपस्थित सर्व मातावर्ग भगिनीवर्ग आमचे सर्व गुरुबंधू आदरणीय श्री हरिभक्तीपरायण विनायकजी महाराज समर्थपणे हे गुरुकार्य अगदी उत्तुंग अशा पद्धतीनं पार पाडत आहेत. सद्गुरूंचं कार्य लोकोद्धाराचं समाजोद्धाराचं त्यांच्या हातून व्हावं, आपल्या सर्वांची साथ त्यांना मिळावी अशी एक सर्वांना हात जोडून विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व गुणीजन मंडळी आदरणीय गुरुजी आहेत संपत महाराज ही सर्व मंडळी पखवाज वादक आपल्या सर्वांच्यामुळं ही सेवा संपन्न झाली. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांना आदरांना नमस्कार करतो. विनायकजी महाराजांना नमस्कार करतो. गुरुदेवांना अनंत लोटांगण घालतो. अशीच सर्वांच्यावर गुरुदेवाची अखंड परंपरा प्रसन्नता राहावी आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपलं जीवन पूर्ण काम व्हावं अशी माऊलींना प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्या संतांनी आपल्याला हे शिकवलं त्यांचं मोठ्या प्रेमाने भजन. ज्ञानेश्वर माऊली राज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. सर्व गुरुदेवांचा आशीर्वाद घेतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. आणि देत असताना विनायकजी महाराजांनी आज्ञा केली म्हणून सेवा केली, नाहीतर इथे क्षेत्रामध्ये सेवा करणं एवढं सोपं नसतं. तरीही आपल्या सर्वांच्यामुळं ही सेवा संपन्न झाली. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार करून थांबतो. तरी न्यून्यते सरते अधिकते पुरते करुण घ्यावे हे तुमते किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले एथ माझे जीवरले पायी कपन जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हरे हरे जय विठ्ठल जय जय. चला विनायक